एकटी आई ही कहाणी आहे मीनाची. मीना ही एक गृहिणी, खूप साधी आणि भोळी होती. ती दुनियादारीची तिला पुरती ओळखही नव्हती. कमी वयात लग्न झालेलं, त्यामुळे तेवढा समजूतदारपणाही नव्हता. पूर्णपणे विलासवर अवलंबून. विलास म्हणजे तिचा नवरा. विलास एका ट्रकवर ड्रायव्हर होता. विलास खूप समजूतदार, प्रेमळ आणि कर्तबगार माणूस होता. मीनाला तो खूप जीव लावायचा. मीनाही त्याच्यावर जीव ओवाळून टाकायची. असाच त्यांचा सुखाचा संसार सुरू झाला. पुढे त्यांना 3 मुलं झाली. 2 मुली आणि 1 मुलगा. पहिली मुलगी म्हणजे तनू ही 7 वर्षांची, दुसरा मुलगा दिनेश 4 वर्षांचा आणि तिसरी मुलगी ऋतू ही फक्त 1.5 वर्षांची. असा मीनाचं छान कुटुंब झालं. सुखी संसार. मीना खूप खुश होती आपल्या कुटुंबासोबत. विलास ट्रकवर गेला की 3-4 दिवस यायचा नाही. मीना आणि मुलं वाट पाहत असायची विलासची. विलास मुलांना काहीतरी खाऊ, खेळणी घेऊन यायचा, म्हणून मुलांना वडील कधी येतात असं व्हायचं. पण एक दिवस विलास घरी आलाच नाही. आली ती खबर त्याच्या मृत्यूची आणि सगळं संपलं. मीनाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या दिवशी फक्त मीना आणि तिची मुलंच नाही तर पूर्ण गाव रडत होतं. कारण विलास हा खूप माणुसकीचा होता. गावातल्या प्रत्येकाला तो मदत करत असायचा. मीनाला या सगळ्यातून बाहेर पडायला 3 वर्ष लागली, पण हळूहळू ती या दुःखातून सावरू लागली. या 3 वर्षात तिला तिच्या माहेरच्यांनी खूप साथ दिली. सासरच्यांनी बोलणं देखील बंद केलं. तरीही मीना माहेरी किती दिवस राहणार म्हणून सासरी येऊन राहू लागली. विलासच्या नावावर थोडी शेती होती. तीच मीना करून आपलं व मुलांचा खर्च भागवू लागली. दुनियादारी माहीत नसलेली मीना हळूहळू दुनियादारी शिकू लागली. आपल्या तोडक्या मोडक्या संसारातच का होईना, पण मीना रमू लागली. मीनाने खूप कष्ट केले, पण मुलांना काही कमी पडू दिले नाही. हळूहळू मुलं मोठी होत गेली, पण मीना मात्र एकटी पडत गेली. पुढे तनूचं आणि ऋतूचं लग्नही झालं. त्याही आपापल्या नवीन आयुष्यात रमल्या. दिनेश ही लग्न करून शहरात चांगल्या नोकरीवर आहे. दिनेश मीनाला शहरात राहण्यासाठी आग्रह करतो, पण मीनाला काही गाव सुटत नाही. अख्खं आयुष्य खेडेगावात घालवलेलं असल्यामुळे शहरातील मुलाच्या घरात तिचं मन लागत नाही. आज मुलांनाही वाटतं वडील असते तर आईला एकटं राहावं लागलं नसतं. विलास असता तर मीना आणि तो एकत्र राहिले असते आणि मुलांनाही आईसाठी एवढं वाईट वाटलं नसतं. सगळं पुढं गेलं, पण मागं राहिली ती एकटी आई.